पाकिस्तानी लष्करासोबतच पाकिस्तानी दहशतवाद्यांमध्ये सुद्धा भारताच्या कारवाईची दहशत बसल्याचं बघायला मिळतंय। जैशची प्रशिक्षण शिबिरं आणि मुख्यालयं रिकामी करण्यात आली आहेत। कमांडरना सुद्धा सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आलंय। खैबर पख्तूनवा आणि पीओके मधील प्रशिक्षण शिबिरं रिकामी केली आहेत। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा भारतानं पहिला बदला घेतला। दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल शेख या दोघांची घरं उद्ध्वस्त केली आहेत। आयडी स्फोटानं आदिलचं घर पाडण्यात आलंय तर दुसरीकडे बुलडोझर फिरवण्यात आला। जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय जवानांवर शस्त्रांद्वारे गोळीबार केला। भारतीय लष्कराने या गोळीबाराला कठोर प्रत्युत्तर दिलं असून सध्या दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू आहे। पहलगाममध्ये पर्यटकांवरती झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटतायत। पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवा अशी मागणी मुळशीतल्या नागरिकांनी केली। मृतांना श्रद्धांजली अर्पण करून कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं। पहलगाममधील अतिरेक्यांनी पर्यटकांवरती केलेल्या हल्ल्याचे पडसाद मनमाड सोबतच नांदगाव शहरात देखील उमटले। नांदगावमध्ये शिवसेनेच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ धरणगावमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी आणि सकल हिंदू बांधवांनी बंदची हाक दिली। सकाळपासूनच सर्व दुकानं बंद ठेवून कडकडीत बंद पुकारण्यात आलाय। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं जामनेर बंदची हाक देण्यात आली आहे। जामनेर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याचा निषेध म्हणून येवल्यात कडकडीत बंद पाळण्यात आला। बंदमुळे बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यावरती शुकशुकाट पसरला। अक्कलकोटमध्ये ठाकरे गटाच्या वतीनं पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करण्यात आला। पाकिस्तानच्या पंतप्रधानांची आणि पाकिस्तानच्या झेंड्याची तिरडी काढत दहन करण्यात आलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करण्यात आला। पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या। यावेळी भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय आणि हिंदुत्ववादी संघटना एकत्रित आल्या होत्या। पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहरात सर्व पक्षीयांकडून जाहीर निषेध करण्यात आला। अतिरेक्यांचा खात्मा करा, पाकला धडा शिकवा अशी मागणी यावेळी करण्यात आली। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे। सर्वपक्षीय नेत्यांकडून नांदेड बंद पुकारण्यात आलाय। या बंदला नांदेडमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय। बंद दरम्यान सर्व पक्षीयांनी रॅली काढली। देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आर्मी छावणीत जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी जाहीर निषेध केला। यावेळी रॅली काढत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचा आणि बदला घ्या अशी मागणी करण्यात येते। दहशतवादी हल्ल्याचा सडेतोड बदला घेतला पाहिजे। दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं। आपली भारतीय सेना दहशतवाद्यांना सोडणार नाही असा मला विश्वास आहे असंही अजित पवार म्हणाले। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटानं दांडी मारली। यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उबाठावर निशाणा साधला। हेच काय ते राष्ट्रप्रेम? बाळासाहेबांची नकली आवाज काढणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार असा सवाल त्यांनी केला। पहलगाममधल्या पर्यटकांवरती झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे। देशवासियांना दहशतवाद्यांचा समूळ विनाश हवाय अशी संपूर्ण देशाची मागणी आहे। या घटनेनंतर मोहन भागवत यांनी देखील संताप व्यक्त केला। अष्टभुजा शक्तीनं राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा, ही लढाई धर्म आणि अधर्माची असं वक्तव्य भागवतांनी केलं। शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झालाय। त्यावरती शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी सडेतोड उत्तर दिलं। लोकांच्या टॅक्समधनं विमान सेवा देण्यात आली, तुम्ही घरनं पैसे भरले नाहीत असं प्रत्युत्तर खडसेंनी दिलं। पहलगाममधील हल्ल्यातनं वाचलेल्या पावसकर कुटुंबियांची पालकमंत्री नितेश राणेंनी भेट घेतली। पावसकर कुटुंबियांकडून नितेश राणेंनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली। पहलगाम इथे झालेल्या हल्ल्यानं पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। छत्रपती संभाजीनगरातील काही पर्यटक हल्ल्यादरम्यान पहलगाममध्येच होते, मात्र लहान मुलांना भूक लागल्यामुळे जेवण करण्यासाठी ते थांबले असतानाच गोळ्यांचा आवाज कानावर पडला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेत मगरे कुटुंब तिथेच थांबलं, त्यामुळे त्यांचा जीव वाचला। कामाच्या दर्जात अजिबात तडजोड नको, नुसता पाट्या टाकायचं काम करू नका असा थेट इशारा अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिला। तर कामाच्या दर्जाची पाहणी करण्यासाठी लवकरच एजन्सी नेमणार अशी माहिती अजित पवारांनी दिली। उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी डीपीडीसीची बैठक बोलावली होती। यावेळी पुण्याचा पिंपरी चिंचवड पालिका आणि पुणे ग्रामीणचे अधिकारी उपस्थित होते। मात्र बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मात्र बैठकीला दांडी मारली। अजित पवारांनी आजही आमची परीक्षा घेतली। सकाळी 8 वाजता कार्यक्रमाला आले। दादा नेहमीच परीक्षा घेतात आणि मग आमची अडचण होते असं मिश्किल वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं।
नीलम गोरेंनी फडणवीसांसह शिंदे आणि अजित पवारांच्या कामाचं कौतुक केलं. अजितदादा सकाळी लवकर उठून कार्यक्रमाला लागतात, एकनाथ शिंदे रात्री उशिरापर्यंत काम करतात आणि मुख्यमंत्री दिवसभर काम करतात. त्यामुळे आमच्यासारख्यांची अडचण होते, आम्ही कधी काम करायचं, असा सवाल गोरेंनी विचारला. मंत्री जयकुमार गोरेंनी खेडचे उबाठाचे आमदार बाबाजी काळे यांना पक्ष बदलाचा सल्ला दिलाय. लोक कधी बाभळीच्या झाडाखाली उभे राहत नाहीत, लोक आंब्याच्या झाडाची सावली बघतात, असं म्हणत गोरेंनी उबाठाला बाभळीच्या झाडाची उपमा दिली. पालघरमध्ये जलजीवन मिशन योजनेच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याची कबुली खुद्द पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काम सुधारण्याची संधी दिली असून त्यांनी दुरुस्ती करावी, अन्यथा कारवाई केली जाईल, असे निर्देश गणेश नाईकांनी दिले. पवार कुटुंब एकच आहे, मतभेद असू शकतात, मात्र निर्णय एकत्र येऊन घ्यावेत, असं सूचक विधान रोहित पवारांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संभाव्य एकत्रतेच्या चर्चांनी जोर धरलाय. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 350 पेक्षा जास्त अर्ज आले. त्यातून 21 लोक निवडायचे, तर सगळ्यांना समाधानी करता येत नाही. उमेदवारी नाही मिळाली तर काम करा, रुसवे फुगवे नाराजी दाखवू नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. सांगलीच्या मिरजमध्ये शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण आणि दमदाटी करून शेतातील झोपडी पाडल्याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडेंचे मेहुणे बाळासाहेब ओमासे यांच्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जाणून बुजून गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप बाळासाहेब ओमासेंनी केला. सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणी बिडवलकर कुटुंबियांनी शरद पवारांची भेट घेतली. बिडवलकर खून प्रकरणात आरोपींना शिक्षा होण्यासाठी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती शरद पवारांना केली. झिशान सिद्दीकी यांना दाऊद टोळीच्या नावानं धमकीचा मेल आला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग केलंय. धमकीचा मेल अमेरिकेजवळच्या सर्व्हरवरनं पाठवण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालंय. नाशिकच्या काठे गल्लीतील दंगल पूर्वनियोजितच असल्याचं नाशिक पोलिसांच्या तपासातनं उघडकीस आलंय. दंगलीतील आरोपींच्या जामिनासाठी लागणाऱ्या पैशासाठी व्यापाऱ्यांचं अपहरण करत 15 लाखांची खंडणी घेतल्याचं निष्पन्न झालं. नागपूरच्या प्राणी संग्रहालयात गरमीपासून वाचण्यासाठी किंवा बचावासाठी वन्य प्राण्यांसाठी कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे. वाघ, बिबट्या, अस्वल, हरिण यांच्या पिंजऱ्याच्या बाहेर थंड हवेचे कूलर लावण्यात आले. वाशिमच्या मानोरा शहरातून वाहणाऱ्या अरुणावती नदीत कचऱ्याचे ढीग जमा झाल्यामुळे नदीचा प्रवाह अडवला गेला होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली. नागरिक आक्रमक झाले, त्यामुळे नदीत स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी केली. कोयना नदीपात्रात बुडणाऱ्या स्वतःच्या मुलांना वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांची कराड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. विवाहानंतर नोंदणीसाठी शासकीय कार्यालयांचे फेरे मारण्याचा त्रास टाळण्यासाठी धनज बुद्रुक ग्रामपंचायतीनं ऑन द स्पॉट विवाह नोंदणी हा उपक्रम राबवला. नवविवाहित जोडप्याच्या विवाहाची नोंदणी थेट मंडपातच करण्यात आली. बीडच्या आष्टी गावात किरकोळ वादातनं 2 गट भिडले. 2 गटात तुफान दगडफेक आणि हाणमारी झाली. खडकत गावात चौकामध्ये लावलेल्या झेंड्यावरनं वाद पेटला. चंद्रपूर शहराजवळून वाहणाऱ्या इरई नदीचा पुनरुज्जीवन आणि खोलीकरणाच्या कामाचा पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या कामासाठी जिल्हा प्रशासनानं 17 कोटींचा निधी प्रस्तावित केलाय. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर झाला. यवतमाळ शहराची रहिवासी आदिबा आनम अशफाक अहमदनं भारतातून 142वा रँक प्राप्त केलाय. भुसावळमध्ये पॅथॉलॉजी लॅबमध्ये निघणारा जैविक कचरा न्यायालयाच्या परिसरात मागच्या बाजूला सर्रासपणे फेकला जात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. निवेदन देऊन सुद्धा या संदर्भात कुणावरही अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आता डिजिटल गुणवत्तेचे धडे गिरवणार आहेत. डिजिटल शिक्षणातून विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळणार आहे. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बामरुड खुर्द गावात जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेतात फेरफटका मारताना त्यांचा पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे सैनिक रवींद्र पाटील यांचा मृत्यू झाला. लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयातील पाण्याच्या फिल्टरमध्ये अळ्या आढळल्या. याबाबतीत विद्यार्थ्यांनी संतप्त भूमिका घेतली. फिल्टरला हार घालून श्रद्धांजली वाहिली. अनेक दिवस फिल्टर साफ न केल्यामुळे फिल्टरमध्ये कचरा आणि अळ्या आढळल्या. हरियाणाच्या पिंजोर इथून आणलेली 5 दुर्मिळ पांढरी गिधाडं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या बोटेझरी इथल्या प्री रिलीज पक्षीगृहामध्ये सोडण्यात आली आहेत. यात 3 नर आहेत आणि 2 मादी गिधाडांचा समावेश आहे.
शिरूर तालुक्यातल्या इमानगाव इथे बिबट्याच्या हल्ल्यात 95 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. वाढत्या तापमानामुळे घरासमोरच्या ओट्यावर झोपल्यामुळे पहाटेच्या सुमारास बिबट्यानं त्यांना ओढून देत उसाच्या फडात ठार केलं. या घटनेनंतर नागरिक आक्रमक झालेत. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली जाते. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावात मागील अनेक दिवसांपासून नागरिकांना केस गळती आणि नख गळतीचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर केंद्रानं 9 सदस्यांचं पथक स्थापन करून या भागाचा दौरा केला. लवकरच केंद्र आणि राज्य सरकारला याबाबतचा अहवाल दिला जाईल. 2023-24च्या वार्षिक क्रमवारीत वर्ध्याच्या हिंगणघाट येथील बाजार समितीत राज्यात अव्वल ठरली आहे. हिंगणघाट बाजार समितीला 200 पैकी 187 गुण मिळालेत. मावळ तालुक्यात मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान मनसे कदापि खपवून घेणार नाही असं म्हणत मनसे आक्रमक झाली आहे. वडगाव मावळातील अमराठी पोस्ट मास्तरला मनसैनिकांनी चांगलंच मराठी शिकवलं. अकोल्यात कमाल तापमानात वाढ झाली, त्यामुळे बाष्पीभवन सुद्धा वाढलंय. काटेपूर्णा धरणात आता फक्त 26% जलसाठा शिल्लक राहिलाय, तर मोठ्या 2 प्रकल्पात 35% जलसाठा राहिल्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. गोंदिया शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीचे स्रोत आटले, त्यामुळे हव्यात एवढ्या प्रमाणात पाणीपुरवठा करणं शक्य नसल्यामुळे शहरात 1 दिवस आड पाणीपुरवठा होतोय. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. गोंदिया भंडारा जिल्ह्यात मामा तलावाचं खोलीकरण होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 धरण आणि 400 तलावातील गाळ काढला जाणार आहे.